UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गटनेता निवडीनंतर महायुती उद्या राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार। नेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक। निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारामन मुंबईत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। दिल्लीतील दौऱ्यानंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंतही सोहळ्याला हजर राहणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार। शिंदेंची शिवसेना गृह खात्यावर अडली। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार असल्यास त्यांना गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटलांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा, सूत्रांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिवसेनेएवढीच मंत्रिपद राष्ट्रवादीला द्या, छगन भुजबळांची मागणी। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। मुंबई में बीजेपी आया है तो अभी मारवाड़ी में बात करने का। मुंबईत मराठी महिलेसोबत मगरुरीची भाषा करणाऱ्याला मनसेकडून चोप। प्रसाद मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची माफी। बीजेपी जीती तो मुंबई में मारवाड़ी में बात करने का। संजय राऊतांचं खोचक ट्विट, तर मुंबई मराठी माणसांचीच असल्याचं ट्विट करत मंगल प्रभात लोढांकडून व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी। मार्करवाडीमधील ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल। बॅलेट पेपरवर मतदानासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण केल्याचा आरोप। बिंग फुटेल म्हणून निवडणूक आयोग घाबरतंय, नाना पटोलेंची टीका। महाराष्ट्रातील मतदान आकड्यांच्या फेरफाराबाबत निवडणूक आयोगात भूमिका मांडली आहे। डिलीट मतदानाबाबत माहिती देण्यात आली, मागणी केली। आमच्या प्रश्नांचं लेखी उत्तर देण्याचं आयोगाचं आश्वासन। पटोलेंची माहिती। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पत्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। बेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।